नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेतील आमदार ॲडव्होकेट माधवी संजय नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ठाणे शहरापासून राजकीय प्रवास आणि संघटनात्मक कार्य सुरू करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या माध्यमातून विधान परिषदेत सामान्य नागरिकांबरोबरच अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली जाईल असा विश्वास व्यक्त करत रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्यात. भाजपतर्फे विधान परिषदेच्या सदस्यपदी ॲडव्होकेट माधवी नाईक यांची निवड करण्यात आली. ॲडव्होकेट माधवी नाईक यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या ठाण्याच्या रहिवाशी असल्यामुळे त्यांनी ठाण्यातील ऋतू पार्कजवळील देवश्री गार्डन संकुलनात जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे. या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती लाभली. भाजपाची साधी कार्यकर्ती, नगरसेविका, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस ते आमदारापर्यंत ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा राजकीय प्रवास पोहोचला आहे. भाजपाच्या राज्यभरातील संघटनात्मक बांधणीमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ठाण्यातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या मार्गी लागतील असं नमूद करत प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्यात. शेकडो स्नेहींकडून शुभेच्छा. जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्यात. आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या 30 ते 35 वर्षाच्या राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रातील वाटचालींच्या पार्श्वभूमीवरती रविवारी आयोजित कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रासह असंख्य कार्यकर्ते, नागरिक आणि स्नेहीजनांची देखील उपस्थिती होती. हे तर संजयने ऑनलाईन मागवलंय. फोटोग्राफर असणार काय फोटोग्राफर चांगले चला खूप खूप धन्यवाद. मोबाईल मोबाईल मागे ना मोबाईल मागे चला ऑनलाईन बैठक आहे नव्हती. ॲडव्होकेट सारखं वाटतो थोडं पुढे या. बघत राहिलो वेळ लागायची बरी काय करावं. मला वाटलं तेव्हा संजय एकदम बेडरिडन होता ना, तेव्हा स्पाईन सर्जरी झाली.
दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. सोनम वांगचुक यांचं उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. सोनम वांगचुक यांचं उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं आहे. वांगचुक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलं आहे. याच ठिकाणी अभिजित दिपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला. हा प्रकार हुकुमशाहीची नांदी असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की 1973 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ते आंदोलन पेटलं आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तियानमेन स्क्वेअर करू नका. विद्यार्थ्यांवरती गोळ्या झाडल्या, लाठीचार्ज केला की काय होतं हे संबंध चीनने पाहिले होते. तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग यांचं वय 27 होतं, राजगुरूंचं वय 26 होतं, तर सुखदेव यांचं 26 वर्षाचं होतं. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबवू शकत नाही. आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून त्यांच्या या चळवळीला कोणाचेही राजकीय पाठबळ नाही, तर ते स्वतःहून एकत्र आले आहेत. आपल्या जीवनाशी खेळणाऱ्यांना सहन का करायचे असा सवाल विद्यार्थी करत आहेत. हा आगडोंब उसळला आहे. आता देश वाचवण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे असंही ते म्हणालेत. दरम्यान मनोज प्रधान यांनी म्हटले की आजचं हे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे. गेल्या 22 दिवसांमध्ये एक फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोक स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागलेत. आंदोलन हे सर्वपक्षीय नेत्यांचं होतं, पण आज इतके विद्यार्थी इथे स्वतःहून आले आहेत की ते बघून खरंच बरं वाटलं. म्हणजे आता लोकांना कळायला लागले की 12 वर्ष जे झेलतायत त्यांच्या विरोधात आता ते चूप बसणार नाहीत. ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केलेली आहे आणि तेच प्रतीक आज इकडे पाहायला मिळतंय. या देशाचा इतिहास आहे की तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं पसरेल. जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे. विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले. आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत. त्यांची मागणं योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची. पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत ते? काय त्यांची अण्णावं? ही ऑक्सफर्डची विद्यार्थिनी आहे आणि आज तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत. ते स्वतःहून सामील झालेत आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत. ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे. जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील,
त्यांना ही जनता धडा शिकवेल. सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि आज देश एकवटला आहे, देश एक होतोय. या सरकारसाठी हे चांगलं नाही. या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे, या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत, एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. आजचं जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे. गेले 22 दिवसामध्ये एक फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोक आपणहून रस्त्यावर उतरायला लागलेत. आज आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचं होतं, पण आज इतके विद्यार्थी इथे स्वतःहून आलेले आहेत. ते बघून खरंच बरं वाटलं. म्हणजे आता लोकांना कळायला लागलं आहे की 12 वर्ष जे ते झेलत आहेत त्याच्या विरोधात आता ते चूप बसणार नाहीत. ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याचं तेच प्रतीक आज इकडे बघायला मिळतं. मी इथे या प्रोटेस्टला सपोर्ट करायला आलेली आहे, ह्याचा भाग व्हायला आलेली आहे. कारण की आज जे आहे आपल्या सरकाराचा जो घमंड आहे, हा घमंड आपल्याला तोडायचा आहे. ह्या घमंडाच्या खिलाफ आपण उभं राहायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही कोणतेही जसे की चीफ जस्टिस वगैरे आपल्या देशाच्या सिटिझन्सला कॉकरोच म्हणतात, तेव्हा आपण या आपल्या स्वतःच्या डिह्युमनायझेशनच्या खिलाफ उभं राहायचं आहे आणि आपला आवाज सरकारपर्यंत परत पोचून दाखवायचा आहे. चाहिए हमें, आपको जो आप घर में बैठ के देख रहे हैं, शर्म इसलिए आनी चाहिए क्योंकि आज आज़ादी को 75 साल से भी ज़्यादा हो गए. कितने साल हो गए आप गिनो, कि आपको पता भी है आज़ाद कब हुआ है ये देश. और अगर आज भी हम डेमोक्रेसी का डेमो भी नहीं दे पा रहे हैं दुनिया को, तो शर्म आनी चाहिए. मुझे शर्म आनी चाहिए, आपको शर्म आनी चाहिए, हम सबको. वहाँ पे स्टूडेंट्स बारिश में हर जगह पे कैसे कैसे हालत में काट रहे हैं, भूखे हैं, प्यासे हैं, और हम क्या करें? सरकार क्या कर रही है? सरकार उनके ऊपर टीयर गैस का बंदोबस्त कर रही है. सरकारों ने अपने अपने सोल्जर्स लगा रखे हैं उनको मारने के लिए. क्यों? सवाल नहीं कर सकते क्या हम अगर कुछ गलत करते तो माँ बाप सवाल करते हैं हमसे ना, जवाब मांगते हैं. तो हम भी जवाब मांग रहे हैं आपसे. जवाब दीजिए, सामने आइए, चर्चा कीजिए. अगर हम इतना भी, हमारा एक छोटा सा मुद्दा भी अगर आपके सामने नहीं रख सकते तो कैसी सरकार है ये? क्यों डेमोक्रेसी के नारे लगा रहे हैं हम? हर जगह जाके कहते हैं बाहर कि इंडिया इज यूनिटी इन डाइवर्सिटी. कहाँ पे ना यूनिटी, बस डिवर्सिटी है. गवर्नमेंट क्या कर रही है? सो रही है. कहाँ है मोदी जी? ना मणिपुर जा रहे हैं, ना जंतर मंतर जा रहे हैं, कहीं नहीं जा रहे. मेलोडी खा के बस मजे कर रहे हैं. ये नहीं चलेगा. खूप खंत वाटत आहे. आपल्यातलाच विद्यार्थी आत्महत्या करून घेतोय आणि आपले विद्यार्थी टीव्हीवरचे फोटो बघत स्टेटस ठेवत आहेत. लाज वाटले पाहिजे. मी एक विद्यार्थिनी आहे, मी पण लायब्ररीमध्ये जॉब करते. माझ्या लायब्ररीला समोरच आमची शाळा आहे, तिथे नीटचे एक्झाम चालू होते. तिथे एक एक विद्यार्थी दुरून दुरून येतोय एक्झाम देण्यासाठी, वर्षभराची मेहनत लावतोय आणि त्याला काय भेटतोय? एक नीट जरी लेट झाला तर त्या विद्यार्थ्याला एक्झामच्या गेटला एंट्री दिली जात नाहीये. हे कुठला न्याय आहे? अनेक आपला देश किती वर्ष झालं आझादीसाठी लढत आहे आणि आता सुद्धा लाज वाटत पाहिजे आपल्याला की आपण पुन्हा या भ्रष्टाचारासाठी आपल्या शिक्षणासाठी आपण लढत आहोत. कशाबद्दल? आपल्या आझादी हक्क नाहीये का? आपले डॉक्टर आंबेडकर त्यांनी आपलं संविधान लिहिलेलं आहे का? म्हणून की आपल्याला आझादी मिळावी, आपण स्वातंत्र्यपणे जगलं पाहिजे म्हणून. पण आपण जगतोय का स्वातंत्र्यपणे? आपण जगत नाही आहोत. जर आपल्या शिक्षणासाठी, आपल्या हक्कासाठी आपण लढायचं असेल आणि आपण इकडे येतोय लढण्यासाठी, सरकारकडे आपण हक्क मागतोय, न्याय मागतोय, तर सरकार काय करते? वाट बघते का सरकार की आणखी विद्यार्थी मरण्याची? राज्यातील प्रतिष्ठित ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या 2026-28 या द्वैवार्षिक कार्यकाळासाठी पार पडलेल्या निवडणुकीत दिलीप शिंदे यांनी अध्यक्षपदावरती दणदणीत विजय मिळवत संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर कार्याध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये दीपक शेलार यांनी प्रतिस्पर्धी विकास काटे यांचा पराभव करत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवलाय. खजिनदारपदी राजेश शेटकर यांनीही बिनतोड विजय नोंदवून इतिहास रचलाय. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी महेश राजदेकर यांनी निवडणूक अधिकारी तर प्राची डिंगनकर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. प्राची डिंगनकर यांच्या संपूर्ण टीमचे बहुमोल योगदान या निवडणूक प्रक्रियेसाठी लाभले. अध्यक्षपदासाठी दिलीप शिंदे, अमोल पवार, दीपक दळवी आणि सुरेश साळवे यांच्या चौरंगी लढत रंगली. त्यामध्ये दिलीप शिंदे यांनी 71 मते मिळवत विजय संपादन केलाय,
तर दीपक दळवी यांनी 50 मतं मिळवली आहेत. कार्याध्यक्षपदाच्या लढतीमध्ये दीपक शेलार यांनी 75 मते मिळवून विकास काटे यांचा पराभव केला. खजिनदार पदासाठी झालेल्या मुकाबल्यात राजेश शेटकर यांनी 77 मते मिळवत राहुल क्षीरसागर यांच्यावरती मात केली आहे. दरम्यान उपाध्यक्षपदी निलेश मंडलिक, सचिवपदी राजीव डागे, सहसचिवपदी प्रसाद सकट यांची बिनविरोध निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्यांच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये निकेश सार्दूल, गजानन हरिमकर, अमर राजभर, सचिन देशपांडे, नितीन दुधसागर, प्रफुल्ल गांगुर्डे हे विजयी ठरले. तर महिला सदस्यासाठी सारिका साळुंके यांनी 86 मते मिळवून विजय मिळवला आहे. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. इकडे सगळे इकडे मागे ना यार तू. डन. थँक्यू. कार्यकारिणी सदस्य पुरुष निकेश सार्दूल, गजानन हरिमकर, इकडे सगळे इकडे. येस डन. थँक्यू. गजानन हरिमकर, अमर राजभर, सचिन देशपांडे, अमर राजभर, सचिन देशपांडे, सचिन देशपांडे, त्यानंतर नितीन दुधसागर, नितीन दुधसागर, प्रफुल्ल गांगुर्डे, टायगर अभी झिंगर. त्यानंतर सहचिटणीस बिनविरोध श्री प्रसाद सकट. कार्यकारिणी सदस्य महिला मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. महिला सदस्यांमध्ये अनोखा आहे जिचा डंका, निवडून येणार आपली सारिका आता कसलीच नाही शंका. निवडून येणार आपली सारिका आता कसलीच नाही शंका. सारिका आई. सुरेश कुमार अगुरेड्डी हे ज्येष्ठ गृहस्थ पुण्याहून निघून बसमध्ये बसून ठाण्यात कुठे उतरले हेच त्यांना कळले नाही. ठाण्यात त्यांना धर्मवीर नगरला एका नातेवाईकांकडे दुःखाच्या ठिकाणी जायचं असताना विस्मरणामुळे ते कुठे बसमधून उतरले हे त्यांनाच माहीत नव्हते. अनेक तास बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर थकलेल्या अवस्थेमध्ये ते हायवेजवळील सर्व्हिस रोड जवळ हताश होऊन रस्त्याच्या मध्यभागी उभे होते. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांच्या मध्यभागी ते उभे असल्याने अपघात होऊ नये या उद्देशाने तिथल्या स्थानिक रितेश यादव यांनी त्यांना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांच्याकडे स्वामी समर्थ केंद्रात नेले. तिथे तातडीने किरण नागती पोहोचले. स्वामींच्या समोरच बसलेल्या सुरेश कुमार यांच्यासोबत नागती यांनी संवाद साधला. त्यांनी स्वतःची ओळख स्वामींच्या केंद्रात समोर बसून सांगितली. त्यामध्ये असे समजले की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. स्वर्गीय रामभाऊ महाळगी हे त्यांचे जवळचे सहकारी होते. काही फोटो त्यांच्यासोबत असलेल्या झोळीत होते. तसेच दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत काही आठवणी त्यांनी सांगितल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात कारावास भोगलेल्या या अगुरेड्डी यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी सन्मानित केल्याचं प्रमाणपत्र दाखवलं. तुमच्या या स्वामी समर्थांनी मला इथे आणलं आणि तुमची भेट करून दिली, नाहीतर मागच्या एवढ्या तासात मला कुणीच मार्ग दाखवला नाही, असं ते नागती यांना म्हणत त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागले. या सर्व गप्पा रंगल्या असताना पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या पिशवीत मोबाईल असल्याचे नागती यांना सांगितले. परंतु त्यांना मोबाईल नंबर डायल करता येत नव्हता. कॉल आला तेव्हा ते घेऊ शकत होते, परंतु मोबाईल सायलेंट मोडवर असल्याने त्यामध्ये आलेले कॉलसुद्धा त्यांना बरेच तास कळले नव्हते. तेवढ्यात किरण नागती यांनी त्यांच्या मोबाईलचा शेवटचा नंबर डायल केला. तो त्यांच्या पुतण्याने उचलला आणि ते आमच्यासोबत स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे येथे आहेत असे सांगितले. सकाळपासून काहीही न खाल्लेल्या अगुरेड्डी
यांना तिथे खाऊ पिऊ घातले. स्वतःच्या गाडीतून आपल्या सहकाऱ्यांसोबत नागती यांनी ज्येष्ठ सुरेश कुमार यांना त्यांच्या पुतण्याच्या स्वाधीन केलं आहे. त्यांना विस्मरणाची सवय आहे. एकटेच पुण्यात राहतात. अलीकडे त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते कधी कधी वेगळ्याच विचारात असतात. बाहेर पडतात. तेवढ्यात त्यांनी जो पत्ता सांगितला तिथे किरण नागती व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सोडला आहे. तेव्हा त्यांच्या पुतण्याने नागती व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे आभार मानलेत. हे सुरेश कुमार काका आहेत आणि काय योगायोग आहे बघा. म्हणजे दुर्दैवी असला तरी तो योगायोग असा की स्वामींच्या इथे ते आता रितेशच्या माध्यमातून आले आणि अर्थातच कुठलीच वाट चुकली असेल तरी स्वामी पुढे येऊन ती वाट दाखवतात. कुठे ठाण्यात येत आहे? ठाण्यात येत आहे का? हा मग ठीक आहे. धर्मवीर नगरला त्यांना सोडायचं आहे ना? ठीक आहे. मग धर्मवीर नगरला आम्ही सोडतो त्यांना घरी. आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. निघालो या कामाकरता आलो होतो आणि इकडे घरचे मंडळी जवळचे नातेवाईक सगळे गेले होते. त्यांचे वाट पाहत कोणाचं वाट पाहण्याचा अर्थ नाहीये म्हणून बस पकडले आलो आणि रस्ता चुकलो वाट चुकलेले पण प्रॉपर ठिकाणी आलो, योग्य ठिकाणी आलो. ती वाट चुकली नाही, ती वाट चुकवली गेली. निघाल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. मी ओमकार सुनील अगुरेटी, सुरेश बाबूराव अगुरेटी माझे काका आहे. दादांनी माझ्याकडे आणून दिलं त्यांना. थँक्यू. पुण्यावरनं निघाले ही लोक वेगळ्या वेळेला निघाले आणि ते निघाले यांना माहितीच नाही. गोंधळ असा झाला की वाट चुकल्यानंतर ते बसमध्ये बसले आणि डायरेक्टली आपल्या हायवेच्या इथे उतरले आणि त्या सर्व्हिस रोडच्या हायवेला अक्षरशः ते अशा पद्धतीने उभे होते की दुर्दैवानं कुठली भरधाव वेगाने असलेली गाडी आणि काय अपघात घडू शकला असता. तेवढ्यात रितेश यादव नावाचा आमचा सहकारी आहे, त्याने त्यांना बघितलं आणि त्यांनी मला कॉल केला. तेव्हा आपण स्वामींच्या केंद्रामध्ये त्यांना आणलं आणि मग स्वामींच्या इथे आल्यानंतर लागलीच त्यांनी मोबाईल दाखवला की माझा पुतण्या आहे. तोपर्यंत ते काहीच सांगत नव्हतं. आपण आता त्यांच्या पुतण्याच्या स्वाधीन काकांना केलेलं. ओके, थँक्यू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.